वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती। नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत पौष्टिक असे मूग डाळीचे धिरडे। याला तुम्ही मूग डाळीचे डोसेही म्हणू शकता। चला तर मग रेसिपी सुरू करूया। इथे मी एका बाउलमध्ये 1 कप मूग डाळ घेतली आहे आणि 1 चमचा त्यामध्ये तांदूळ टाकून घेतला आहे। आता ही डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून काढायची आणि 4 ते 5 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहे। 4-5 तासानंतर आपण ही भिजलेली डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। या पद्धतीने आपल्याला मूग डाळ बारीक करून घ्यायची आहे। अशा पद्धतीचं आपलं पीठ तयार झालेलं आहे। बॅटरमध्ये टाकण्यासाठी मसाला आता आपण बनवून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी 4-5 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 4-5 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे आणि हे बारीक करून आपण पिठात टाकून घेणार आहोत। या पिठामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडीशी हळद टाकून घेऊया। आता सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। आपलं मूग डाळीच्या धिरड्याचं पीठ तयार आहे। आता आपण धिरडे बनवायला सुरुवात करूया। गॅसवर एक तवा तापवायला ठेवायचा आहे आणि त्यावर थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचं आणि चमच्याने त्यावर पीठ टाकून फिरवून घ्यायचं आहे। धिरडं करत असताना ते जास्त पातळही ठेवायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही। हळूवारपणे धिरड्याचं पीठ पूर्ण तव्यावर पसरल्यानंतर आपण त्यावर थोडंसं कोथिंबीर टाकून घेणार आहोत। आता धिरड्यावर आपण झाकण ठेवून घेऊया। 2-3 मिनिटं त्याच साईडने झाल्यावर आपण धिरड्याला पलटी मारून घेणार आहोत। त्या अगोदर धिरड्याच्या कडेने तेल सोडून घ्यायचं आहे आणि आता आपण धिरड्याला पलटी मारून घेणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता किती छान आपल्या धिरड्याला सोनेरी कलर आलेला आहे। दुसऱ्याही बाजूने आपल्याला धिरडं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि तयार आहे आपलं पौष्टिक मूग डाळीचं धिरडं। अशाच पद्धतीने आपण बाकी धिरडेही करून घेणार आहोत। नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी किंवा हलकं जेवण करायचं असेल तेव्हा ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। ही रेसिपी टेस्टी तर आहेच, पण त्याचबरोबर भरपूर प्रोटीनयुक्त असल्यामुळे आरोग्यदायी सुद्धा आहे। तयार आहे आपलं मूग डाळीचं मऊ लुसलुशीत धिरडं। हे तुम्ही चटणीसोबत, लोणच्यासोबत किंवा ठेच्यासोबतही खाऊ शकता। रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच टेस्टी पौष्टिक रेसिपीसाठी स्वाद मस्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।